लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरमे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्खला ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव दयामूर्तीं नाथ वंदे पुनः पुनः वैरागीश परममूर्ती देव क्षत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टम। श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभुजी जय जय माखन चोर। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे विठ्ठल 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 प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा संतांचा महिमा सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल 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 विठ्ठल। अगदी गोड असं वातावरण आहे ईश्वराच्या प्रांगणामध्ये जमलेले तुम्ही सर्व श्रोते मायबाप योगायोगाने या गावामध्ये दुसऱ्यांदा येणं झालं। फार गोड असं वातावरण या ठिकाणी आहे। परमार्थामध्ये सौंदर्य नसलं तरी चालेल पण परमार्थात सौंदर्य असणं गरजेचं आहे। माहिती आहे तुम्हाला एखादी सुनबाई घरामध्ये सुंदर असेल अगदी लक्षपूर्वक ऐका एखादी सुनबाई घरात सुंदर असेल तर त्या सुनबाईचा नवीन नवीन लाड होत असतो बरोबर आहे ना। पण जिचं मन सुंदर आहे
जिचा स्वभाव सुंदर आहे, जिचे विचार सुंदर आहे, तिचा आयुष्यभर लाड केला जातो. हा परमार्थ आहे. अहो भाग्याने घडत असतो. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होया. जेवढं योगदान आपल्या जीवनामध्ये या परमार्थासाठी देता येईल तेवढं दिलं पाहिजे. अगदी कलियुगामध्ये नामचिंतनाने उद्धार होतो. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी. इथं किती गायलं, किती नाचलं, किती आनंद घेतला, आयुष्यामध्ये त्याची रुची वाढत जाते. रुची वाढत जाते. वैष्णव म्हणत नाही, वारकरी म्हणत नाही की पुढच्या वर्षी दिवाळीची तारीख किती आहे. पिंपरखेड मंडळी वाट पाहत असतील, आता हा काला झाल्याच्या नंतर पुढच्या वर्षी सप्ताहाची तारीख किती आहे. ही आस, ही आशा, ही आपल्या मनामध्ये बाळगून आपण हा सप्ताहाचं नियोजन करत असतो. मराठवाड्यामध्ये फार गोड प्रथा आहे. आपल्या लेकी बाळी दिवाळीला जास्त येत नाही, पण सप्ताहाच्या काल्याच्या दिवशी येत असतात. एखादी सासरवासी नसेल, ती सासू सासऱ्याला म्हणते, सासूबाई जर मला एकदाच वर्षातून पाठवत असाल तर मला भाऊबीजेला नका पाठवू. म्हटले मग मला आमच्या गावाच्या सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाला पाठवा. ही नाळ भगवंताशी आपली जुटलेली आहे आणि म्हणूनच हा रंग, ही रंग देवता आपल्या भूमीमध्ये चढत असते. गोड असं वातावरण आहे. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. किती मोठा योगायोग आहे. आपण सगळे वैष्णव आहोत. 22 तारखेला अयोध्येमध्ये भगवान श्रीराम लल्ला विराजमान झाले आणि महाराष्ट्रामधले सप्ताह चालू झाले. तुम्ही बघा, महाराष्ट्रामध्ये भरपूर संत आहेत. आधी करून संत मांदियाळी जर तुम्हाला सांगितली, जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबर आहे, ही सगळी संतांची मांदियाळी आहे. आणि त्यामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा, वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज, या सगळ्या संतांमध्ये जास्तीत जास्त पुण्यतिथी ज्यांची साजरी केली जाते ते राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत. सर्व संत अधिकारी आहेत. आडमार्गी गेलेल्या समाजाला सन्मार्गाला लावण्याचं काम राष्ट्रसंत भगवान बाबांनी केलं. दऱ्या खोऱ्यामध्ये वाहणारे लोक समाजामध्ये आणले. बाबांचं एक वाक्य ऐकलं असेल तुम्ही, पुनश्च एकदा मी सांगून जाईल. जमिनी विका पण पोरं शिकवा. जमिनी विका पण पोरं शिकवा. हे वाक्य जरी छोटं असेल तर याचा विचार किती मोठा आहे ऐका. कारण पोरं जर शिकली, संस्कारित झाली, जमिनी विकत घेतल्या जातील. बघा तुम्ही, त्यांना माहिती आहे, पोरं जर सुशिक्षित झाली, संस्कारित झाली, जमिनी विकत घेतल्या जातील. पण पोरं जर संस्कारहीन निघाले, किती जरी जमिनी घेतल्या, मुलांचे संस्कार परत आणता येणार नाही. हा ध्येय, हा संस्कार ज्यांनी सर्वांवरती घातला असे असणारे राष्ट्रसंत भगवान बाबा, खऱ्या अर्थाने यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा सोहळा चालू आहे आणि त्यांच्या पुण्यतिथी निमित्तानेच या पर्व काळामध्ये आपण आहोत. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णुसी. पहा, शेतकरी आहोत आपण. ज्याला जितकं योगदान देता येईल तो प्रत्येक जण देत असतो. आयुष्यभर जेवढा परमार्थ करता येईल तेवढा आपण सगळे करत असतो. नाही तर आयुष्यभर त्या ठिकाणी पाप करायचं. बांध कोरायचे, मंदिरातले लाईट काढून आणायचे, कीर्तनाला आला की चांगली चप्पल दिसली का विठोबा रुक्माईलाच निघून जायचं. आणि मग सप्ताह आला की मग एक काम करा, या सगळ्या आठवणी झाल्या की मग त्याच्या लक्षात येतं जास्त वर्गणी दिली की एकदा पाप फिटून जाईल. कधी कधी पंच कमिटी जर एखाद्या मंडळाकडे गेली, महाराज वर्गणी द्या. पूर्वी लाईफ इज अ मनी होता, आता टाईम इज अ मनी झाले. आता लोक म्हणतात वर्गणी घ्या पण वेळ देता येणार नाही. स्वतः या धर्म मंडपामध्ये या, टाळी वाजवा, मुखाने नामचिंतन करा, जळतील पापे जन्मांतरीचे.
हा गोड परमार्थ याच देहाला आल्याच्या नंतर घडतो. अन्यथा पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. त्यांना माहीत नाही, आपल्याला माहिती आहे. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. अगदी आतापर्यंत असं ऐकलं होतं की महिलांना 50% आरक्षण आहे, महिलांना 50% आरक्षण आहे. पण पिंपरखेडमध्ये आल्याच्या नंतर लक्षात आलं आरक्षण 70-80% गेलं. यांच्याकडं थोडंच राहिलं. सांभाळून ठेवा, उगाच भाकरी तुम्हालाही थापावं लागतील. अवघड परिस्थिती आहे. माझ्या माता भगिनी त्यांना मनापासून धन्यवाद देते. इकडं विनेकरी बाबा आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. माईक सिस्टीम फार गोड आहे, त्यांना मनापासून धन्यवाद देते. गेले 8 दिवसापासून 2-2, 3-3 कीर्तनं चालू आहे. लांबचा प्रवास होतो. सिस्टीम जर चांगली नसेल तर तुमची सेटिंग नाही लागली तर यांची माझी लागत नाही पा. फार गोड सिस्टीम आहे. इकडं जे चोपदार बाबा आहेत त्यांनाही धन्यवाद देते. ज्यांची गोड अशी प्रथम चाल झाली त्यांनाही धन्यवाद देते. ईश्वर सरस्वती प्रत्येकाला देत नाही. गुणाबरोबर नम्रताही फार महत्त्वाची असते. आणि या कमी वयामध्ये आपण या संप्रदायामध्ये आलो हे भाग्याचं लक्षण आहे. लोक म्हणत असतील तरुण कीर्तनकार गायक वादक संप्रदायामध्ये आले आणि काय बदल झाला, तर मी तुम्हा सगळ्यांना सांगेन. पूर्वीच्या काळामध्ये कीर्तनं व्हायचे, अगदी मंदिरातच व्हायचे. मग यांचे बाबा सगळे ऐकायला, काहींना निम्म्यांना ऐकायलाच येत नाही, काहीला दिसतच नाही. त्यांनी कीर्तन ऐकायचे. मग शेजारच्या 1-2घांनी ऐकलं की मग त्या गावात ते कीर्तन चालायचं. परंतु आता परिस्थिती बदलली. सोशल मीडिया, तरुण कीर्तनकार गायक वादक या संप्रदायामध्ये आले. काय बदल झाला? जी तरुण पिढी व्यसनाधीन चालली होती ती तरुण पिढी या संप्रदायामध्ये आली. याच्यापेक्षा काय बदल पाहिजे आणखी? एवढा मोठा बदल या तरुण मुलांनी, गायक वादकांनी आणि कीर्तनकारांनी केलेला आहे. या ठिकाणी ज्यांची चाल झाली त्यांना मनापासून धन्यवाद देते. मी एक वाक्य कीर्तनामध्ये नेहमी सांगत असते, पहा, ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल त्याने नम्र असावं, नम्री नसावं. आणि संप्रदाय आम्हाला नम्र राहायला सांगतो. फक्त राग एवढाच आहे, न ऐकती म्हणजे किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे सिंदळीचे रडतील, करा रे बाबांनो भजन हरीचे. राग एवढाच आहे की तुम्ही संप्रदायामध्ये या, भजन करा, स्वतःचा उद्धार करून घ्या, आपले मुलं संस्कारिक बनवा. आणि म्हणून त्यासाठी हा हरिजागर असतो. दोन्ही मृदंगाचार्य या ठिकाणी आहे. काय नाव तुमचं? शंकर महाराज या ठिकाणी आहे, त्यांनाही धन्यवाद देते. प्रकाश महाराज या ठिकाणी आहे, त्यांनाही धन्यवाद देते. पखवाज वाजवणे एवढी सोपी गोष्ट नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. ज्याला जाण आहे तोच सांगेल. आळंदीमध्ये राहतो आम्ही. कधी जरी एनीटाईम जर तुम्ही आळंदीमध्ये आलात तर अगदी इंद्रायणीच्या घाटावर तुम्हाला पखवाजाचा आवाज ऐकायला मिळेल. अंधार असतो, काळोख असतो आणि त्या अंधारामध्ये आमचे सगळे विद्यार्थी वादन करत असतात. कधी कधी हातातून रक्त येतं, सकाळी कळतं बोटं फुटलेत माझे. ही अवस्था, ही साधना ही सगळी मंडळी करत असतात. त्यांना मनापासून धन्यवाद देते. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तुमचं काय नाव महाराज? दुर्गेश महाराज या ठिकाणी आहेत, प्रभू महाराज आहेत, गोपाल महाराज आहेत, डबल गोपाल महाराज आहेत. हां, गोपाल पाहिजे, त्याच्याशिवाय काला कसा होईल महाराज? हां, तुम्हा सर्वांना ज्ञात आहे आजचा 4था दिवस आहे नाही का? 3रा दिवस आहे, 4थं कीर्तन आहे. ज्यांच्या योगायोगाने नियोजनाने खऱ्या अर्थाने आमचं इथपर्यंत येणं झालं असे असणारे आमचे भरतदादा आंधळे, शरददादा आंधळे, अर्जुनदादा आंधळे, कालिदासदादा वाघमारे, ही सगळी मंडळी इथं आल्याच्या नंतर प्रथम मी एकदा येऊन गेले. पण या आंधळे कुटुंबामध्ये आल्याच्या नंतर मला असं वाटलं नाही आज का मी कीर्तनाच्या गावात आले. मला त्यांच्या घरी आल्याच्या नंतर असं वाटलं की मी माझ्या माहेरात आले की काय, असा अनुभव, अशी प्रचिती मला आली. सोज्वळ मनाचे माणसं नेहमी भेटत नसतात. हां, नेहमी भेटत नसतात. सज्जन माणसं नेहमी भेटत नाही, दुर्जन पावला पावलावर भेटत असतात. आपण महाराष्ट्रभर फिरतो, कधी कधी एखाद्याला रस्ता जर विचारला त्याने नाही सांगितला त्याचा राग नाही. तुमच्या लक्षात येते का? त्याने रस्ता नाही सांगितला त्याचा रागच नाही. पण आम्हाला जर उजवीकडे जायचं असेल तर तो सांगतो इकडं डावीकडे जा, तसंच तिकडं पुढं जा, तसंच जा, म्हटलं जा तिकडं. अशी माणसं जीवनामध्ये भेटत असतात. सर्वच आंधळे कुटुंबाला मी मनापासून धन्यवाद देते. तसे आमची भावकी आहे. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य तुम्हा सर्वांना लाभो. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. तुमच्या गावात प्रथमही येणं झालं, अगोदरही येणं झालं. आमचे महाराज म्हटले दुसऱ्यांदा जातोय आपण.
आता यांचा काही वेगळा परिचय करून देणार नाही, पण आल्यानंतर यांचा रॉंग नंबर लागला ह्या कुटुंबाचा. आम्ही या ठिकाणी जोडीने आहोत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी शूटिंग चालू आहे. 4 यूट्यूब चॅनल आहे. तुमच्या शूटिंगमुळे बदल असा झाला की ज्या महिला घरामध्ये नुसती कपाटात साड्याची थप्पी लावून ठेवत होत्या, त्या महिला आता ह्या शूटिंगमुळे नवी नवी साडी घालायला लागल्या. मला वाटते देवाला सुद्धा सुकलेलं फूल आवडत नाही, चांगलं आवडतं नाही का? चांगलं फूल आवडतं. म्हणून ज्या दिवसापासून सप्ताह बसला असेल, अगदी काल्यापर्यंत आपण नवीन वस्त्र घालायचे असतात, नवीन वस्त्र घालायचे असतात आणि नवीन वस्त्र परिधान केल्याच्या नंतर त्या देवाचं भजन करायचं असतं. माणसाने वस्त्राने आणि चेहऱ्याने सुद्धा उदास राहू नये परमार्थ करत असताना.